नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, ही आपली डाळिंबाची बाग आणि डाळिंबाच्या बागेसंदर्भात आपण जरा माहिती देणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट बघावा आणि लाईक करावा, एक कमेंट पण करावी। चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब पण करावे आणि आपल्या व्हिडिओ जर आवडलास तर आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करावा। तर बघा, ही अशी डाळिंबाची बाग आहे। तर मित्रांनो, उन्हापासून डाळिंबाच्या बागेचं संरक्षण होण्यासाठी आपण सर्व टोटल अख्ख्या बागेवरती कागद टाकलेला आहे। नायलॉनचा कागद आहे। तर बघू शकता, टोटल अख्ख्या बागेवरती आपल्या कापड टाकलेलं आहे नायलॉनचं। आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो, जे ऊन पडतं आणि त्या उन्हाने काय होतं, फळे तापतात। बघा, आता इथं फळं मोकळी आहेत, याच्यावरती आलेलं नाही आहे। तर हे बघा, हे असं ऊन पडलं आणि उन्हाने फळं तापले का त्याला असं इथं चट्टे येतात, इथं असं स्पॉट येतो आणि त्याला असा काळा चट्टा पडतो। आणि तो काळा चट्टा पडू नये, फळं खराब होऊ नये, उन्हापासून संरक्षण म्हणून आपण टोटल अख्ख्या सर्व बागेवरती हा नायलॉनचा कागद टाकलेला आहे। तर बघू शकता। तर मित्रांनो, शेती करणं म्हणजे एवढं सोपं नाही। शेती करणं खूप अवघड झालेलं आहे। चांगल्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं जर शेती केली तरच मित्रांनो इन्कम मिळू शकतं, नाहीतर अन्यथा शेती ही तोट्यात आहे। शेती तोट्यात आहे, कारण कधी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतो तर कधी मालाला भाव मिळत नाही। तर अशा पद्धतीनं शेती असते शेतकऱ्याची आणि खूप कष्ट, मेहनत करावी लागते मित्रांनो। जवळपास हा टोटल जवळजवळ आपले इथं ही 5-6 एकरची बाग आहे, 7 ते 8 एकरची बाग आहे। आणि टोटल अख्ख्या 8 एकरच्या बागेवरती आपण अशा पद्धतीचा कागद टाकलेला आहे। आणि केवळ म्हणजे आपल्या फळांचं नुकसान होऊ नये त्याच्यासाठी आपण कागद टाकलेला आहे। तर मित्रांनो बघू शकता, आता ह्या कागदाखाली सर्व फळे अशी राहणार आहेत, त्यांना ऊन लागणार नाही आणि अशी सावली झालेली आहे मस्तपैकी त्याच्यावरती। बघा, टोटल अख्ख्या झाडावरती सावली आहे आणि वरती बघा हा कागद आहे। तर हा नायलॉनचा कागद आहे। हा एकदा टाकला परत काढला म्हणजे बऱ्याच दिवस कामाला येतो, म्हणून आपण असा हा कागद आणलेला आहे। खूप महागाचा कागद आहे, नायलॉनचं कापड आहे, बघू शकता हे नायलॉनचं कापड आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो शेतकऱ्याला आपल्या पिकाची काळजी घ्यावी लागते आणि लाखो रुपये खर्च करून ही आपण डाळिंबाची बाग तयार केलेली आहे। सध्या तरी खूप खर्च झालेला आहे, पुढे मार्केट बाजार भेटला तर पैसे होतील ना होतील हे पुढचा भाग आहे। पण माल चांगला पिकवणं, चांगल्या क्वालिटीचा माल तयार करणं हे आपल्या हातात आहे। म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीने आपला बागेला खूप खर्च